साई माई सकाळ भावांनो, आजचा दिवस आठवा. सकाळी फोन मध्ये चार्जिंग वगैरे नव्हती म्हणून सकाळी व्हिडिओ चालू नाही केली. फोन चार्जिंग नाही लावला. एका रूम मध्ये झोपलेलो आम्ही. मावशीने आम्हाला जागा वगैरे दिली होती झोपायला आमच्या पूर्ण कंपनीला. आता निघालो सकाळच्या हॉल वरून. नाश्ता वगैरे करू आम्ही आता. दोन भावंड आम्ही जेवले नाही लोक. भात कच्चा होता रात्री. दोन भावंड जेवले नाहीत. जरा पुढे 2-3 किलोमीटर चालू, नाश्ता वगैरे करू आणि मग पुढे चालायला घेऊ. दुपारी आम्ही कानिफनाथला थांबणार आहे. भजन वगैरे आपला भंडारा सुद्धा आहे तिकडे बादशाहबीरचा. तुम्हाला जाऊ तिकडे भेटतो तुम्हाला. जय साईनाथ. ब्लॉग जरा मोठे बनत नाहीये त्यासाठी क्षमा असावी. चार्जिंग सुद्धा नाहीये किंवा काय नाही. चालून पण थकतोय भरपूर आणि ऊन पण भरपूर लागतंय. पण जेवढा बनतोय तेवढा मी ट्राय करतोय तुमच्यासाठी. कंटिन्यू 9 दिवस खावायला. तर साईराम, भेटतो तुम्हाला पुढे. साईनाथ भावांनो, थांबले नाश्त्याच्या हॉलसाठी. भाव लोक रात्री जेवले नव्हते तर मिसळपाव मागवली. भाऊदा काय बोलतो, रात्री जेवला होता? नाश्ता करतो आणि भेटतो तुम्हाला. कांदेपोहे पण मागवले. नाश्ता वगैरे करतो आणि निघतो पुढे. चला साईराम. जय साईनाथ भावांनो, साई माई दुपार. भरपूर थकलो आता. पाऊण तासामध्ये 7 किलोमीटर गाठले. 7 किलोमीटर. आणि आमचा भाऊ थकला होता पण त्याला थांबवलं नाही आम्ही काहीच. पुढे चाललाय एकदम पुढे चाललाय. त्याला काहीच समजत नाही. वैतागलाय तर आम्हाला लय वैतागलाय. हे बघा दाखवतो तुम्हाला. हा बघा मध्ये चालतोय. आता बोलतो की मी जिथे थांबणार तिथे तुम्ही लोक थांबणार. फक्त 2 किलोमीटर आहे दुपारच्या हॉलला. फटाफट जातो आणि थांबतो. चला भेटतो. जय साईनाथ. साई माई दुपार भावांनो. पोचलो दुपारच्या हॉलला. तर आंघोळ वगैरे केली. पाठी बावडी होती तर मावशीने जागा दिली आपल्याला झोपायला. आपला हॉल्टच आहे इकडे. आता आपला भंडारा सुद्धा आहे, भजन सुद्धा आहे आपलं. तर आराम करतो. ब्लॉग काय बनवायला लवकर भेटत नाहीये तर हा काय जास्त मोठा ब्लॉग बनणार नाही. तर जेवढं होईल माझ्याकडून तेवढं मी ट्राय करेल. झोपतो आता मी, थोडंसं आराम करतो. भेटतो तुम्हाला संध्याकाळी. जय साईनाथ. जय साईनाथ भावांनो, निघाले दुपारच्या हॉलवरून. आता आरतीच्या हॉलला पोचू. जस्ट निघाले. मंडळी चालते. शुभम बुवा साईराम. हो शुभम बुवा साईराम. हो प्रतीकदा साईराम. आता जातो आरतीच्या हॉलला. जेवलो वगैरे, भंडारा वगैरे होता, खाल्लं वगैरे, भजन वगैरे होतं. भजनला थांबलो तर लेट होईल, रात्री जावं लागेल. तर निघालो जस्ट. आता जातो आरतीच्या हॉलला आणि भेटतो तिकडे तुम्हाला. जय साईनाथ. दुसऱ्यांकडे लक्ष नाही देत. यहाँ पे कोई ना कोई अपने यहाँ से जाता है, बैठता है, खाना खाता है, बाबा का प्रसाद लेता है।
यहाँ से प्रस्थान साईराम गाईस आले भिक्षावाडीमध्ये. त्याला दोन भावांचा पहिला वर्ष आहे. ते लोक भिक्षा मागतात. दाखवतो तुम्हाला. साईराम. आई जाई साईनाथ. साईराम राजाबाई. साईराम माऊली. पहिला वर्ष त्यांचा तर भिक्षा मागतात ते लोक. आपण ब्लॉग स्टार्ट केला त्यांच्यासाठी. कसं वाटतंय भिक्षा मागून? चांगलं वाटतंय. कसं वाटतं शुभम? एकदम छान मस्त. आपले बाबा इथे चला. मागायला यायचे. ओम साईराम भाई. एक मिनिट. साईराम माऊली. झाले त्यांचं भिक्षा मागून. 5 घरं त्यांना मागायची होती. तर त्यांना विचारूया आपण त्यांना कसं वाटलं ते. हो ना, कसं वाटलं तुम्हाला? ओम साईराम सर्वांना. छान वाटलं. पहिल्यांदाच अनुभव होता. खूप चांगलं वाटलं. सर्वांना मी एवढंच सांगेन की हा अनुभव फक्त पालखी चालणाऱ्याला मिळू शकतो. तुम्हीसुद्धा अनुभव घ्या एकदा पालखीचा. सर्वांना जय साईनाथ. हो, तुला कसं वाटलं? भारी वाटलं. राजा भाऊ आरामात. मुझे पालकी चल के बहुत अच्छा लगा. और ये मुझे भिक्षा मांग के वो और भी अच्छा लगा कि मैं ये इस चीज़ को अच्छी तरह से कर रहा हूँ और कोशिश कर रहा हूँ बहुत अच्छे से अच्छा करने की. और दूसरे को भी मैं बाबा के दरबार में और जो भी है बहुत अच्छा है. मुझे तो अच्छा लगा. बहुत मज़ा आया. ऐसा लगा कि मैं किसी जगह पे जा रहा हूँ और मुझे बिल्कुल भी थकान नहीं लगा. इतनी अच्छी तरह से मैं चल के आया यहाँ बाबा के दरबार तक. अभी तो फिलहाल भिक्षा मांग के खा रहा हूँ. उसमें बहुत आनंद आ रहा है. ओम साईराम. बघितलं त्यांना भरपूर आनंद झाला आहे. तुम्ही सुद्धा या आणि स्वर्गसुखाचा प्रवास हा कधी वाया जात नाही. भिक्षावाडीमध्ये या आणि भिक्षा मागा. तुम्हाला भरपूर आनंद होईल. मला सुद्धा अंगात आता काटा आला भरून. तर जय साईनाथ. तुम्हाला भेटतो रात्रीच्या हॉलमध्ये. साईराम बाबू. साईराम बोल. साईराम. इथं बघून बोल. इथं बघून बोल. साईराम. हे छोटे बंधू आहेत. जेवायला बसलोय. आपला भंडारा चालू आहे. सनी बुवा साईराम. साईराम. जेवतो आणि भेटतो तुम्हाला.
आजची शेवटची रात्र आहे. उद्या पोचू आपण शिर्डी नगरीत. तर झोपतो आता. भेटतो तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. पायाचे नसा वगैरे भरपूर दुखायला लागले. चेहरा पण बघू शकता तुम्ही, पूर्ण काळा पडला, पूर्ण जळाली आहे. तर भेटतो तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. गुड नाईट. जय साईनाथ.